पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सन 2025-26चा अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे। पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। सुमारे 3,873 कोटी 86 लाखाचा हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पनवेलच्या विविध विकास कामांवर भर दिला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे विरंगुळा केंद्र यांचा प्रामुख्याने समाविष्ट केलेला आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, महापौर निवासस्थान, घनकचरा संकलन व वाहतूक मनुष्यबळ, वैद्यकीय व आरोग्य सेवा, अग्निशमक व सुरक्षा व्यवस्थापन, रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण, क्रीडांगणे, बागा व उद्याने, पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युत व्यवस्था, भुयारी गटार व मलनिसारण, प्राथमिक शिक्षण, सिडको प्राधिकरणाकडील भूखंड हस्तांतरित करणे, शहरातील प्रमुख चौक प्रवेशद्वार या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे प्रमुख घटकांचा यामध्ये समाविष्ट आहे आणि यासाठी सुमारे 3,873 कोटी 86 लाख खर्च अपेक्षित आहे। महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी याबाबत लढवय्या रोखठोकला सांगितले की पनवेल महानगरपालिकेचा 2025-26चा 3,873 कोटी 86 लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे या संपूर्ण सिटीला लिव्हेबल सिटी करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे। याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देतो आहोत। त्या व्यतिरिक्त गतिमान प्रशासन, लोकाभिमुख सोयीसुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील ह्या अनुषंगाने त्या उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो आहोत। नवीन जलस्रोतांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाचं काटेकोरपणे अंमलबजावणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहोत। त्या अनुषंगाने विविध आम्ही तरतुदी प्रत्येक कार्यक्रमनिहाय आणि घटकनिहाय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। महानगरपालिकेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या। त्यामध्ये स्पेसिफिकली कळंबोलीला जे पाणी त्या ठिकाणी साठतं आणि लोकांना बराच नुकसान होतं त्यासाठी होल्डिंग पॉईंटचं आपण डिसिल्टेशनचा आपण प्रस्ताव ठेवलेला आहे, त्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त पनवेल शहराला गाडी नदीमध्ये जो पुराचा धोका होऊ शकतो तो कमी करण्यासाठी त्याला संरक्षित भिंत बांधण्याचा आपण त्यामध्ये प्रस्ताव केला आहे। पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने एक्झिस्टिंग देरंग धरण जे आपलं आहे महानगरपालिकेच्या मालकीचं, त्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण करणार आहोत। त्या व्यतिरिक्त तिथून पाईपलाईन सिस्टीम नवीन आपण तिथून प्रस्तावित करतो आहोत। त्या व्यतिरिक्त बाळगंगा धरणावरून आपल्याला नवीन पाणी पुरवठा करणं शक्य आहे किंवा कसं ह्याबद्दलचं एस्टिमेशन्स आणि त्याचे DPR बनवण्याचं आमचं प्रोसेस आम्ही केलेलं आहे, त्यासाठी आपण भरीव तरतूद ठेवलेली आहे। त्या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या अनुषंगाने स्वच्छतेवरती आपण जास्तीत जास्त महत्त्व देत आहोत। स्वच्छतेमध्ये मेकॅनाइज्ड स्वीपिंग हा आपण आता नवीन व्हेकल्स आपण त्याच्यामध्ये खरेदी करतो आहोत। तर मेकॅनाइज स्वीपर्स आपण महानगरपालिका खरेदी करेल 4 आणि त्या प्रभागने आपण त्याचं डिप्लॉयमेंट करतो आहोत। वेस्ट टू एनर्जी हा सिडकोच्या सहभागाने आम्ही 50% त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आम्ही राबवतो आहोत। कचऱ्याच्या हाताळणीमध्ये जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण ट्रान्सफर स्टेशन्स बांधतोय। आत्ताच्या घडीला 2 ट्रान्सफर स्टेशनसाठी शासनाकडून आपल्याला ग्रँट देखील मिळालेली 11 कोटींची। महानगरपालिका स्वतःची पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन टाकून त्याच्या माध्यमातून कचरा मॅन्युअली हँडलिंग पूर्णपणे टाळून आपण त्याची चांगल्या सेफ पद्धतीने आपण वाहतूक करण्याचं प्रोविजन आपण ठेवलेलं आहे। या व्यतिरिक्त C&D कचरा जो असतो आपला कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिस जो काही आपला राडारोडा पडलेला असतो त्या राडारोडावरती प्रक्रिया करणं हा देखील एक महत्त्वाचा चॅलेंजिंग विषय आहे, त्यासाठीची पण आपण प्रोविजन ठरलेली आहे। आणि प्राण्यांची दहनभूमी आपण एक करतो। आता बरीच आपल्याकडे पेट्स आहेत शहरामध्ये, त्याच्यामध्ये कुत्रे आहेत, मांजरी आहेत, पक्षी वगैरे आहेत, हे जर का मृत पावले तर त्यांच्यासाठी दहनभूमीची आपण व्यवस्था केलेली आहे। या व्यतिरिक्त वैद्यकीय नागरी गरिबांना 100% स्वरूपामध्ये आपण त्यांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण हिरकणी नावाचं हॉस्पिटल जे आहे ते आपण स्थापन करतो आहोत। त्यासाठी एस्टिमेशन 450 बेड्सचं माता बालसंगोपनचं आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतो, मॅटर्निटी हॉस्पिटल करतो आहोत। त्यासाठी साधारणतः 439 कोटी किंमत त्यामध्ये आहे। त्याचा आम्ही आता टेंडर आम्ही पब्लिश करतो आहोत। या व्यतिरिक्त कळंबोलीला इन्फेक्शियस डिसीजेस हॉस्पिटल IDH हॉस्पिटल आपण करतो आहोत, ते 50 बेडचं असेल, त्यासाठीची तरतूद आपण 70 कोटींची केलेली आहे। त्या ठिकाणी सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे।
त्यामध्ये देखील स्पेसिफिकली महिलांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण CCTVची उपाययोजना आपल्याचं काम आता प्रोसेसमध्ये आहे. त्याचं पूर्णत्वीकरण आपण पुढच्या वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. शहराला भेडसावणारा पार्किंगचा फार मोठा विषय आहे, त्यामुळे 5 ठिकाणी आपण मल्टीस्टोरी कार पार्किंगची आपण नियोजन केलं आहे. त्याच्यापैकी 2चं आपण आता टेंडर तातडीने आपण आता प्रसिद्ध करत आहोत आणि त्यासाठीची भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे. एकंदरीतच म्हटल्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने रँकिंगमध्ये भरीव स्वरूपामध्ये आपण काम करून शहराचा मानबिंदू उचलण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या शहराला लिव्हेबल सिटी करण्यासाठी हे एक टूल म्हणून ह्या अर्थसंकल्पाचा आम्ही यूज करणार आहोत. त्यामध्ये ऑलमोस्टली सेमच आहे महसूल. गेल्या वर्षी तुलनेमध्ये उलट आम्ही आता त्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत. यावर्षी उलट त्यामध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी वाढ होईल आणि आमचे 450 कोटी त्याच्यामध्ये हे होऊ शकेल. ते याच्यामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर पेंडिंग असल्यामुळे त्याच्या वतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करण्याचा महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहेत आणि सक्तीच्या ज्या वसुलीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या माध्यमातून, व्यापारी आस्थापनांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पेंडिंग पडलेला जो कर आमचा आहे तो वसुलीची आमची प्रोसेस चालू आहे. शिक्षणाच्या अनुषंगाने 51 शाळा हस्तांतरण ज्या करून घ्यायच्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत, त्याच्याबद्दलच्या आमच्या प्रोसेस चालू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बास्तेवाड साहेबांशी पण आमची चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आता ज्या शाळा आहेत त्यांचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशनच्या माध्यमातून आम्ही त्या शाळा ताब्यात घेणार आहोत आणि सायमल्टेनियसली शिक्षण सेवक जे आपण नियुक्त करतो त्याची भरती प्रोसेस पण आम्ही सायमल्टेनियस करणार आहोत आणि त्या माध्यमातून संपूर्णपणे ह्या 51 शाळांचं हस्तांतरण ह्या पुढे 1 ते 1.5 वर्षामध्ये महानगरपालिकेकडून करून घेणार आहोत आपण.